नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण जात आहे भंडारदऱ्यासाठी। बघू शकता तुम्ही, पाऊस तर उघडलाय पण कदाचित त्या साईडला पाऊस असणार आहे। सध्या मी आलोय रतनवाडीला डायरेक्ट, आणि त्या साईडला टेम्पल आहे। ठरवलं नव्हतं पण आलो। तर आज सोमवार पण आहे आणि दर्शन पण होतील म्हणून ठरवलं की चला जाऊ आपण व्हिजिट करू रतनवाडीला। पण या साईडला इकडं रतनगडला जाण्यासाठी रोड आहे, तर तो इकडे आहे समोर। पण आम्हाला जायचं आता इकडे टेम्पलकडे, तर आम्ही आता इकडे टेम्पलकडे जाणार आहे। आणि ते आपले सर आहेत आणि त्या मॅडम आहेत, तर ते संभाजीनगरवरनं आलेत खास करके। त्यांनी ऑफ डे निवडला फिरण्यासाठी, आणि पहिले आम्ही दर्शन करणार आणि नंतर आम्ही वॉटरफॉल वगैरे फिरणार आहे। तर मंदिर तिकडे, तर चला। आता रोड वगैरे पण मस्त झाले, त्यामुळे काही टेन्शन नाही येण्यासाठी, फक्त थोडासा रोड खराब आहे, बाकी सगळे ठीक आहे। येऊ शकता तुम्ही पण विजिट करू शकता। आज गर्दी आहे, सोमवार आहे त्यामुळे। बघू शकता तुम्ही, आज पाऊस नाही आहे त्यामुळं गर्दी पण आहे थोडी प्रमाणामध्ये। चला, तर आम्ही आता पहिले दर्शन करतो। तिकडनं दर्शन घेऊन आम्ही आलोय आता सध्या आहे आम्ही नेकलेस वॉटरफॉल जवळ। तर मागं बघू शकता तुम्ही नेकलेस वॉटरफॉल। तर चला, आता सध्या खूप पाऊस आलाय आणि तिकडे पण खूप पाऊस होता, तर तुम्हाला आता मी वॉटरफॉलचा व्ह्यू दाखवतो। तो आहे नेकलेस वॉटरफॉल। तर सध्या पाऊस पण चालू झालाय आणि छोटे छोटे धबधबे पण साईडला तुम्ही बघू शकता। त्याच्या याला नाव नेकलेस असं ठेवलं गेलं कारण हा एक नेकलेस सारखा दिसतो त्यामुळं, आणि हा त्याचा व्ह्यू पॉइंट आहे। इथनं त्याचा व्ह्यू एकदम बेस्ट दिसतो। तर हा वॉटरफॉल व्ह्यू पॉइंट झाला। आता आम्ही थोडंसं क्लोज जाणार आहे वॉटरफॉलच्या। तर पाऊस वाढल्यामुळं वॉटरफॉलला पाणी पण वाढलंय, त्यामुळं वॉटरफॉलचा लुक पण एकदम क्लिअर दिसतोय। आणि थोडं पाऊस चालू आहे त्यामुळे शूट करायला पण थोडासा प्रॉब्लेम होतोय, पण काय नाही। आता आपण थोडंसं क्लोज जाऊ वॉटरफॉलच्या। सध्या वॉटरफॉलच्या बेसला जाण्याचा आपण प्रयत्न करू। अजून 3 ते 4 वॉटरफॉल कव्हर करायचे। तर इथनं वॉटरफॉलचा व्ह्यू एकदम बेस्ट दिसतोय। थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही, पण आम्हाला काय पुढे जाता आलं नाही, तर आम्ही इथनंच वॉटरफॉल बघतोय। अजून आपल्याला भरपूर प्लेस कव्हर करायचे, अजून पुढे पण जायचंय। तर मित्रांनो, समोर जो आहे तो आहे नानी फॉल। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता वॉटर फ्लो कमी आहे, आत्ताच पाऊस उघडलाय, पण तरी मध्ये मध्ये पाऊस येतोच आहे। तर आम्ही त्या साईडने वरती जाणार आहे तिकडनं वॉटरफॉल बघण्यासाठी। तर चला, तर या साईडने आम्ही वरती चाललोय तिकडनं। तर वॉटरफॉल बघू शकता त्या साईडला तुम्ही। नानी फॉल बघितल्यानंतर आता सध्या आपण जात आहे वसुंधरा वॉटरफॉलसाठी। तर पाऊस कंटिन्यू चालू आहे बघू शकता तुम्ही, आणि 2 ते 3 मिनिटात उघडतो आणि परत पाऊस चालू होतोय। 600 मीटर आपल्याला चालत जावं लागतं, आणि 10 ते 15 ते 20 मिनिटामध्ये आपण ट्रेक करून तिथे पोहोचणार आहे। आम्ही एकसोबत 4 वॉटरफॉल ते 5 वॉटरफॉल कव्हर करतोय, त्यामुळे टाईम तर लागणारच आहे। तर बघू शकता तुम्ही, पाऊस पण चालू आहे कंटिन्युअसली। वॉटरफॉलचं पाणी तुम्ही बघू शकता, पाऊस पडल्यामुळं सगळे पाणी गढूळ झाले, तसं पाणी क्लीन असतं पूर्ण। तर आता सध्या आम्ही इकडं हा एक वॉटरफॉल आहे, त्याचं नाव जरा कॉम्प्लिकेटेड आहे, मला तर काय त्याचं नाव घेता येत नाही आहे। आता तिकडे व्हिजिट करतोय।
मग त्यानंतर आपण वसुंधरा वॉटरफॉलला जाणार आहे. तर चला वॉटरफॉलच्या जवळ जाऊया. खूप सारं पाणी होतं आणि आता सध्या आम्ही जातोय वसुंधरा वॉटरफॉलकडे. तर चला तिकडे जाऊया. मागे तर तुम्ही बघितलं आता पाऊस खूप चालू आहे आणि पावसामुळं पाणी पण खूप वाढले वॉटरफॉलला. तर मला असं वाटतं वसुंधरा वॉटरफॉलकडे पण खूप सारा पाऊस असल्यामुळं पाणी पण असणार आहे. चला डायरेक्ट जाऊया तिकडे. समोर बघता येतो तुम्ही तो आहे वसुंधरा वॉटरफॉल. वॉटरफ्लो बघू शकता तुम्ही किती सारा वॉटरफ्लो होतोय या साईडला पण इकडे. आणि पावसाचा जोरही वाढला आहे त्यामुळं वॉटरफॉलला पाणी पण खूप आहे. वॉटरफॉलकडे तर आलोय आता सध्या. व्हिडिओ शूट करणार त्यानंतर जाणार आहे आम्ही डायरेक्ट डॅमकडं. त्यानंतर खाली रंधा फॉलला जाणार आहे. तर चला तुम्हाला वॉटरफॉल जवळ दाखवतो. सध्या आपण आहे आता रंधा धबधब्याजवळ आणि खाली जातोय आम्ही. पाऊस काही कमी झाला नाहीये, पाऊस कंटिन्युअसली चालू आहे. तर लास्ट जो पॉईंट राहिला आहे तो आपला आहे रंधा वॉटरफॉल. तो आता आपण कव्हर करू. आता तुम्ही बघताय हा वॉटरफ्लो आहे. वरनं धरणाकडं पाणी आता सध्या कमी सोडलंय. आत्ता 4 दिवस आधी एवढं पाणी होतं की पूर्ण ओव्हरफ्लो होत होता. सेफ्टी पण लावली इथं बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला तिकडं समोर जायचं आहे. तर चला तिकडे जाऊया. रंधा धबधब्यामध्ये मेन पॉईंट म्हणजे त्या साईडलाच आहे तिकडे. तिकडनं व्ह्यू वगैरे चांगला दिसतो. पण ड्रोन व्ह्यू तर खतरनाकच. म्हणजे हे आत्ता जे मागच्या हप्त्यामध्ये शूट वगैरे केले गेले फक्त त्या टाईमलाच. मागचा संडे जो होता त्या टाईमला पाणी खूप सारं होतं इथं आणि शूट पण मस्त आले. तर तुम्ही ते आपल्या पेजवरती बघू शकता इंस्टाग्रामवरती. ते तुम्हाला तिथं नक्कीच बघायला मिळेल. आणि आता सध्या आपण त्या पॉईंटकडे जाणार आहे तिकडं. आणि मग नंतर सगळे कंप्लीट झाले आपले सगळे प्लेस. आणि आता आपण नंतर मग घरी समोर जो बघताय तुम्ही तो आहे रंधा धबधबा. वॉटर फ्लो तुम्ही बघू शकता. हा जो बॅक वॉटर आहे हा निळवंडे धरणाचा बॅक वॉटर आहे. आणि हा तुम्ही बघताय रंधा फॉल. नमस्कार मित्रांनो. तर आत्ता सध्या मी रंधा फॉलला होतो. तर नाशिकवरनं हे काही मेंबर आलेत. तर त्यांना विचारू रंधा फॉलला व्हिजिट करून त्यांना कसं वाटलं तुम्हाला रंधा फॉलला व्हिजिट करून. म्हणजे आता जस्ट मी तिकडं व्हिडिओ शूट करत होतो. त्यांनी तिकडनं मला आवाज दिला. मला बोलले की ये म्हणे आमचे फोटो काढ. तर त्यांचे थोडेसे क्लिक करून दिले मी फोटोज. थोडे व्हिडिओज काढून दिले. तर तुम्ही फक्त रंधा फॉलच व्हिजिट केला की अजून एखादा प्लेस. भंडारदरा केला, रतनगड केला. ओके म्हणजे रतनगडला जाऊन आले तुम्ही. ओके म्हणजे ते जे अमृतेश्वर टेम्पल आहे तिथपर्यंत हे गेले होते. आणि तिकडनं आता हे रंधा फॉल व्हिजिट करून आता हे परत घरी जाणार आहे. तर खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू. छान वाटलं आम्हाला सगळ्यांना फिरून इथं. बाकीचे तर आलेच नाही पावसामुळे. ते बसलेत गाडीत. पण आम्ही दोघे जण आलो होतो. आणि आता सगळं कम्प्लीट झालंय. वॉटरफॉल पण व्हिजिट केला हा. तिथं फिरलो थोडंसं आणि आता आम्ही घरी जातोय. तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि येणाऱ्या सगळ्या व्हिडिओसाठी नक्की बेल आयकॉन प्रेस करा. तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर उद्या आम्ही जातोय हरिश्चंद्रगडसाठी. तर वेट करा हरिश्चंद्रगडच्या व्हिडिओसाठी. धन्यवाद.